भेटला का मुलगा? काही बोलणं झालं का? मुलगा भेटला, आम्ही बोललो, व्यवस्थित खाणं पिणं केलं आणि मग टाटा बाय बाय. हं? असं काय कोड्यात बोलतेस? आवडला का मुलगा? नो. का? वाईब्स नॉट मॅचिंग. म्हणजे काय? अगं आई, आमच्या वाईब्सच मॅच होत नाही. तो समजूनच घेत नाही मला काय सांगायचंय ते. मी सांगितलं की लग्नानंतर मी जॉब चालू ठेवणार. तर म्हणतो कसा, हा पण घरचं मात्र तुलाच बघावं लागेल हा. तरी फोटो बघूनच मी तुला सांगितलं होतं आमचे वाईब्स मॅच होणार नाहीत म्हणून. अगं काय आहे हे वाईफ प्रकरण? ते काय साडी आणि ब्लाऊजचं मॅचिंग आहे का? म्हणे फोटो बघूनच सांगितलं होतं. तुझ्या बाबांशी लग्न झाल्यानंतर आम्हाला 4 वर्ष लागली एकमेकांना समजून घ्यायला. म्हणजे तुझ्या भाषेत वाईब्स मॅच व्हायला. एक्झॅक्टली. मला एवढी वर्ष वाया घालवायची नाहीये. एकदा काय ते एकमेकांना समजून बिमजून घेतलं की मग मी लग्न करणार. आणि काय ग, तू कोणालाच नाही समजून घेतलंस तर? मग नो लग्न. अरे देवा. चिल मॉम. एकमेकांचे स्वभाव जुळणं खूप महत्वाचं आहे. तरच त्या लग्नाला काहीतरी अर्थ. नाहीतर जन्मभर रडत तरी बसायला लागेल, नाहीतर जन्मभर ऍडजस्ट तरी करत बसायला लागेल. त्यापेक्षा उशिरा लग्न झालं तरी चालेल ना. चिल मॉम, चिल. चिल. खुडखुडीच भरली आहे मला. अगं लोक काय म्हणतील? कोण लोक? हे सगळे लोक. काही म्हणणार नाही. हे सगळे पण तुझ्यासारखी स्वतःच्या मुलांची काळजी करतायत. पण माझ्यासारखी त्यांची मुलं मात्र मस्त मजेत असणार आहेत. मला माहितीये ना. आय नो अवर जनरेशन. वी ऑल आर सेलिंग इन द सेम बोट. अँड मग वाईट जुळणं फार महत्वाचं आहे. तरच संवाद सुरू राहणार ना. नाहीतर वादच वाद. मला एक सांग, आपल्या तरी वाईफ जुळतात का? हो हो, येस येस. म्हणून तर आपला सुसंवाद चाललाय ना. सुसंवाद चाललाय ना? सुसंवाद चाललाय ना, मग मला एकदा सांग तरी, तुझ्या डोक्यात लग्नाची काय कल्पना आहे? लग्न म्हणजे काय तुझ्या मते? लग्न म्हणजे प्री वेडिंग शूट, डेस्टिनेशन वेडिंग, डिझायनर क्लोथ्स, मेहंदी, संगीत, हल्दी, नाच, गाणी, नुसती मज्जा. अगं हे सगळं तर असणारच आहे, पण लग्न म्हणजे दोन जीवांचा नवीन आयुष्याचा प्रवास. लग्न म्हणजे कंपॅनियनशिप. एक प्रेमळ जोडीदार, एक विश्वासू साथीदार हवा ना आयुष्यात. हो, आणि लग्न म्हणलं की ऍडजस्टमेंट ही आलीच. पण त्याने पण ऍडजस्टमेंट केली पाहिजे हा. आणि माझ्यासोबत कामाची वाटणी देखील केली पाहिजे. मला माझी लाईफस्टाईल नाही हा बदलायची. या गोष्टी तर बोलून पण ठरवता येतात. तुम्ही ठरवा ना दोघं. हे काम तू करायचं, हे काम मी करणार, हे काम तू करायचं, हे काम मी करणार. हे बोलून ठरवता येतं. मला सांग, मुलगा कसा हवा तुला? मुलगा ना, म्हणजे बघ हा, आमच्या ना काहीतरी आवडीनिवडी मॅच व्हायला पाहिजे. कुठेतरी एक कनेक्ट जुळायला पाहिजे की हा, या माणसासोबत मी जन्मभर राहू शकते. मला त्याला काही विचारायचं नाही. त्याच्या इन्स्टा अकाउंट वरून मला त्याचे इंटरेस्ट कळतील आणि त्याच्या लिंक्डइन वरून मला त्याचे करिअर प्लॅन्स आणि जॉब प्रोफाईल पण कळेल. सगळ्या सोशल नेटवर्क वरून माणूस थोडाफार तरी कळतोच. हे सोशल नेटवर्क वरून आठवलं, खाली ते जहागीरदार आलेत ना नवीन राहायला, त्यांच्या मुलाचं इन्स्टा बघणार होतीस तू? But he is not on Insta now. But he definitely has a good aura, Mama. औरा? Cool vibes. अरे देवा. जेन ए पासून जेन एक्स पर्यंतची सगळी इंग्लिश वाक्य मला कळत होती हो, पण हे जेन झी मात्र असे परग्रहावरून आल्यासारखे वाटतात. Mom, परग्रहावरून काहीतरीच हा. YOLO. You only live once. ही आमच्या पिढीची टॅगलाईन आहे. आता आहे ना, हे आयुष्य मस्तपणे जगायचं. अर्थात थोडा फोबो आहे. फोबो, फिअर ऑफ मिसिंग आउट, फोमो असतं ना.
हे FOMO काय आहे? फिअर ऑफ मिसिंग बेटर ऑप्शन. हो. म्हणजे असं वाटतं की याहून चांगला मुलगा मिळेल. याच्या इन्स्टावर काय सुंदर पिक्चर्स आहेत, त्याच्या लिंक्डइनवर काय सॉलिड जॉब प्रोफाईल आहे, आणि ही कंपॅरिझन संपतच नाही. खूप डिटेल्स असतात तिथे. सगळीकडे खूप डिटेल्स असतात ग, इन्स्टावर, ह्याच्यावर त्याच्यावर. पण ते काही खरं असतं का? छे, म्हणजे थोडंफार, थोडं खरं, थोडं विंडो ड्रेसिंग. म्हणजे बघ, पूर्वी मुलगा बघायला येणार असला की मुलीला छान मेकअप करून साडी नेसून यायला सांगायचे ना, तसं असतं ते प्रोफाईल. पण काय कशावर जास्त भाळायचं नाही ग. शुड नॉट फॉल फॉर दॅट. पण डायलॉग सुरू करायला ते खूप उपयोगी पडतं. पण काय ग, त्याच्याकडे इन्स्टा आहे का? बट ही इज नॉट ऑन इन्स्टा ना, मग ह्याच्याशी डायलॉग कसा सुरू करायचा? वाटलंच मला. जहागीरदार बरं. हा, एक काम करूया का? आमच्या वेळची जुनी ट्रिक वापरूया. मी त्या फॅमिलीला उद्या चहाला बोलवते. मग तुम्ही गप्पा मारा, काय वाईब्स वगैरे मॅच होत आहेत का ते बघा. काय, कशी वाटते आयडिया? शायद तेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तेरी. उसका इंस्टा देखे बगैर उसे चाय पे बुलाया